चला, शब्दांच्या जाती. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, आज आपण जो भाग पाहणार आहे हा पटापट जो आहे आज समजून घेऊ. ठीक आहे, शब्दांच्या जाती. एकच मिनिट, कोण आहे? ओके, चला. विषय जो आहे विषय जो आहे आपण जो पाहणार आहे, ठीक आहे, तर शब्दांच्या जाती. क्लिअर. आणि यातला भाग 2 जो एक लहानसा ऍक्च्युअली राहिला होता, नाम आणि नामाचे प्रकार. क्लिअर. मी परत सांगतो, नाम आणि नामाचे प्रकार जे आहे हे सुरू होतं. क्लिअर. आणि त्यातलं जे पार्ट 2 जो आजच्या लेक्चरला समजून घेऊ, फार महत्वाचं. ठीक आहे, क्लिअर. एखादा आला तर म्हणतोय. क्लिअर. तर समजून घेऊ. पहा, वही पेन आपल्याकडे आहे, अशा अपेक्षेचं लेक्चर सुरू करतो. काय होतं मित्रांनो, कधी कधी काय होतं माहितीये का? आता एक गोष्ट लक्षात घ्या, सामान्य नाम, मी काय म्हणतो लक्षात घ्या, भाववाचक नाम आणि मित्रांनो विशेष नाम, हे तुम्हाला कळले. ठीक आहे, असं मला वाटते. पण काय, लेक्चर झाल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर जर अभ्यास नाही केला तर थोडस कठीण जाईल. ठीक आहे, मी परत सांगतो, या सर्व गोष्टी ज्या शिकवलेल्या आहे या तुम्हाला कळल्या. क्लिअर आहे का? असं समजून मी समोर जातो. ठीक आहे, लेक्चर सुरू करतो. पहा काय दिलंय, हेडिंग असं दिलंय की सामान्य नामाचं, मी काय म्हणतोय, सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य. आता काय झालंय थोडस लक्षात येतं एक काय झालंय की सामान्य नामाचं जे आहे विशेष नाम म्हणून जेव्हा आपण काम करतोय, ठीक आहे, तेव्हा काय येतं लक्षात घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं आहे. काय उदाहरणार्थ दिलं लक्षात घ्या. उदाहरणार्थ असं दिलेलं आहे की मी आत्ताच नगरहून आलो. मी काय म्हणतो लक्षात येतं एक ठीक आहे, मी असं म्हणतोय सामान्य नाम आहे. क्लिअर आहे का? पण हे सामान्य नामाचं कधी कधी विशेष नाम म्हणून काम होतं. ठीक आहे, ऍक्च्युली लक्षात घ्या, मी आत्ताच नगरहून आलो. ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मला असं म्हणायचंय, पटकन मला सांगा. ठीक आहे, नगर. क्लिअर आहे का? हा मित्रांनो काय समुदायवाचक नाम आहे. काय आहे? समुदायवाचक नाम. आता मला पटकन सांगा, समुदायवाचक नाम काय? पटकन सांगा. चला पटाकन बोला. विचार करायचा, समुदायवाचक नाम काय आहे? नगर. वैष्णवी बेटा म्यूट कर, अनम्यूट कर पहिले, मग बोल. ते पा एवढा वेळ. हॅलो, ग्रुप मध्ये येते सर. नगर म्हणजे साधं सरळ सोपं आहे ना. अरे नगर काय असतं विशालराव? विषय असा आहे की घरांचा एक ग्रुप आहे ना नगर. आपण दुसरं म्हणू शकतो. ठीक आहे, पण लक्षात घ्या काय झालंय इथं माहिती आहे काय झालंय, हे सामान्य नाम आहे, पण काय सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून इथं उपयोग झाला नाही. जर कळलं तर उदाहरणार्थ पहा, शेजारची तारा यंदा BA पास झाली. क्लिअर आहे का? आता मला एक गोष्ट सांगा पहिले. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे? तारा तुम्हाला माहिती आहे का? स्टार. पाहिले का तारे कधी? सूर्य नावाचा एक तारा आहे, बरोबर आहे का? पहा, ठीक आहे, लक्षात घ्या. मुळात मित्रांनो हा जो शब्द आहे ना, क्लिअर आहे का, ऍक्च्युली सामान्य नाम आहे तो. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, पण या वाक्यामध्ये तो विशेष नाम म्हणून काम करतोय का? लक्षात घ्या, तारा नावाचा जो आहे ना एक ग्रुप आहे. ठीक आहे, कन्सेप्ट पाहत आहे का? ठीक आहे, तारांचा समूह असतो. कन्सेप्ट पाहत आहे का? ठीक आहे, ज्याला आपण तारा समूह असं देखील म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पण शेजारची तारा याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ आहे सामान्य नाम आहे, पण सध्या वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून येत आहे का? कारण की तारा जर तुम्ही पाहाल तर इथे एका महिलेचं नाव दिलेलं आहे. हे कन्सेप्ट पाहत आहे का? ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की एखाद्या वाक्यामध्ये, मी परत सांगतोय, एखाद्या वाक्यामध्ये, क्लिअर आहे का, जे पेपरला काय विचारणार आहे, पेपरला अंडरलाईन तुम्हाला करून देईन. ठीक आहे, वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कन्सेप्ट काय प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. मग ते काय आहे? सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे. हे होताना एक नियम लक्षात ठेवायचा. काय?
अधोरेखित शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे पहिले समजून घ्या. ठीक आहे. उदाहरणार्थ पहा, बाळ बाळ यावर्षी 12वी उत्तीर्ण झाला. मी काय म्हणतो लक्षात द्या. ठीक आहे. काय आहे? बाळ यावर्षी 12वी उत्तीर्ण झालं. ठीक आहे. मित्रांनो, बाळ, आता मला सांगा, बाळ काय नसते का? लहान बाळ आहे. ठीक आहे. क्लिअर आहे पहा. बाळांचा समूह देखील असतो. क्लिअर आहे. लक्षात घ्या, बाळ जो आहे ना, हा मूळ जो आहे ना, हा सामान्य नाम आहे. क्लिअर आहे पहा. पण इथं काय आहे? तो एखाद्याचं नाव, आता पण एखाद्याचं नाव असू शकत नाही का? उदाहरणार्थ सांगतो, काय? बाळकृष्ण. ठीक आहे. एखाद्याचं नाव आहे. मग आता बाळकृष्ण एखाद्याचं नाव आहे, तर एखादी त्याची आई काय म्हणते? त्याला बाळच हाक मारते. क्लिअर आहे? शेवटपर्यंत क्लिअर आहे पहा. शेवटपर्यंत. ठीक आहे. चला, कन्सेप्ट कळली का सांगा. ठीक आहे. असे वाक्य येतील. ठीक आहे. नेक्स्ट क्रमांक 2 पहा, विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून काम. आता काय हे? मुळात ते विशेष नाम आहे. क्लिअर आहे पहा. विशेष नाम म्हणजे तुमच्या स्वतःचं नाव झालं. क्लिअर आहे पहा. आणि तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ बंद झाले रे बा. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. ठीक आहे. विषय आपला असा चालू आहे की विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून जे इथं काम आहे. लक्षात घ्या, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. काय झालंय? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतोय. याचा अर्थ काय? इथं लक्षात घ्या, कुंभकर्ण मित्रांनो मुळात काय आहे? रावणाच्या भावाचं नाव आहे कुंभकर्ण. क्लिअर आहे पहा. ठीक आहे. मग आता हा कुंभकर्ण मुळात काय आहे? विशेष नाम आहे. ठीक आहे. पण वाक्यामध्ये काय लागतो? काय लागते? तो सामान्य नाव आला. म्हणजे काय? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो म्हणजे काय? तो साला बम झोपून आला. क्लिअर आहे पहा. कुंभकर्णाची विशेषता मी काय होतो? तो झोप खूप घेत होता. ठीक आहे. याचा अर्थ एखादा मित्रांनो, एखाद्याचा मुलगा झोपलेला आहे. क्लिअर आहे पहा. आणि तो बम झोपून आला, बरेच दिवस झाले. क्लिअर आहे पहा. मग आपण क्लिअर आहे पहा, असं बरेच वेळा म्हणतो काय? तुमचा मुलगा कुंभकर्णच जणू दिसतो. क्लिअर आहे पहा. म्हणजे काय? तो बम झोपतो बाबा. क्लिअर आहे पहा. ठीक आहे. नेक्स्ट, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहे. आता जमदग्नी मित्रांनो ऋषी होते. मी परत सांगतो, जमदग्नी नावाचे ऋषी होते. फार रागीट होते. त्यांचा स्वभाव लक्षात घ्या, त्यांचा स्वभाव फार रागीट होता. ठीक आहे. म्हणून आमचे वडील म्हणजे कोण? जमदग्नी आहेत. ठीक आहे. आता जमदग्नी म्हणजे काय? जमदग्नी याचा अर्थ झाला मित्रांनो, ते रागीट आहे, ते कोपी आहे. क्लिअर आहे पहा. त्याने लवकर राग येतो. ठीक आहे. लक्षात घ्या, मुळात मित्रांनो काय आहे माहितीये का? जमदग्नी हे विशेष नाम आहे. ठीक आहे. पण वाक्यामध्ये सामान्य नामाचं मित्रांनो काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांना भीम हवेत. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात काय हवे? भीम हवे. भीम हवे म्हणजे काय? चांगले बलदंड युवक जे हे आम्हाला हवे. ठीक आहे. क्लिअर आहे का? असे वाळलेले, सुकलेले, क्लिअर आहे का? सिंगल हड्डी असलेले पोट्टे नाही पाहिजे. क्लिअर आहे? त्या अनुषंगाने. नेक्स्ट, काका जीवाची मुंबई करतात. मुंबई करतात म्हणजे काय? मुंबई मधले लोक स्पीड मध्ये काय असतात? आपले काम करतात. क्लिअर आहे का? म्हणजे काय? ते कधी पण थकत नाही, ते सतत काम करत असतात. ठीक आहे. म्हणून आमचे काका जे हे काय? जीवाची मुंबई करतात. क्लिअर आहे का? ऍक्च्युली मुंबई सामान्य नाम आहे. ठीक आहे. माफ करा, विशेष नाम आहे. ठीक आहे. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर सामान्य नावाचं मित्रांनो काय करतंय? काम करतंय. क्लिअर आहे. नेक्स्ट क्रमांक 3, भाववाचक नामांचे विशेष नाम म्हणून काम. कन्सेप्ट कळतंय का? आता मुळात काय आहे नाव? तो भाववाचक नाम आहे. ठीक आहे. पण इथं काय काम करून आलं? विशेष नाम करून आलं. ठीक आहे. समजून घ्या. शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. आता शांती, क्लिअर आहे का? भाव काय आहे? भाव आहे शांत अधिक ई. मी काय म्हणतो लक्षात आहे का? काय आहे? शांत अधिक ई इज इक्वल टू शांती. ठीक आहे. पण मुळात काय? शांत असते हा एक भाव झाला मित्रांनो. पण या वाक्यामध्ये तो काय येतोय? तो विशेष नामाचं काम करतोय का? कारण की शांती कोणाचं तरी नाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विश्वास पानिपतात मेला. त्यांचं पद आहे का? उदाहरणार्थ, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. कुठे झाला? आता विश्वास, मला एक गोष्ट सांगा, विश्वासू, क्लिअर आहे का? विश्वास अधिक विश्वासू, क्लिअर आहे का? ठीक आहे. आता विश्वास काय आहे मित्रांनो? लक्षात घ्या, मुळात विश्वास जो आहे ना, भावना आहे. क्लिअर आहे का? हा की नाही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. क्लिअर आहे का? याचा अर्थ काय? मूळ काय आहे? तो भाव आहे. क्लिअर आहे का? विश्वास असते. माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे का साला यावेळेस खऱ्या अर्थानं काय, जे काही 72-74 लोक आहेत धडाधड कृषी अधिकाऱ्याचे, क्लिअर आहे का? पोस्ट काढणारच आहे. 100% म्हणतोय मी. काय म्हणतो लक्षात येईल का? ठीक आहे. 100% यावेळेस पोरं काय विश्वास पहा किती. साला फक्त प्रॉब्लेम असा आहे काय? विश्वास जो आहे ना, हा काय झाला पाहिजे? सार्थकी झाला पाहिजे. नाही तर तो ओव्हर कॉन्फिडंट मध्ये झाला, अतिविश्वास झाला तर तो प्रॉब्लेम होईल. क्लिअर आहे का?
असो, भाग वेगळा जाऊ द्या. माधुरी उद्या मुंबईला जाईल. माधुरी शब्द कसा तयार झालाय? क्लिअर आहे का? ठीक आहे. माधुरी कन्सेप्ट काय आहे? हा मुळात एक भाव आहे. ठीक आहे. मधुर अधिक ई. क्लिअर आहे? माधुरी झालं. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे? आनंद कामावर रुजू झाला. मुळात काय हे भाव आहे. ठीक आहे. तुम्हीच सांगितलं. क्लिअर आहे का? आज हा जो कामावर रुजू झाला म्हणजे काय? वाक्यावरनं लक्षात ठेवायचं की तो नामाच्या कुठल्या प्रकारामध्ये आहे. कन्सेप्ट कळला का? ठीक आहे. नेक्स्ट पटाकन समोर जो क्लिअर. चाल पहा चौथं काय म्हणतात तो? विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून अनेक वचनामध्ये त्याचा वापर होतो. मी काय म्हणतोय? विशेष नामाचा. क्लिअर आहे का? ठीक आहे. काय म्हणून? सामान्य नाम म्हणून मित्रांनो अनेक वचनामध्ये जो हा काय म्हणलं वापरून आला. पहा आमच्या वर्गात 3 पाटील आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. आमच्या वर्गात 3 पाटील आहे. नाही आमच्याकडे सध्या एकच पाटील आहे, त्यामध्ये मेघा पाटील आहे. क्लिअर आहे का? पण आमच्या वर्गात किती? 3 पाटील आहे. त्यांचं काय झालं? ठीक आहे. आता विषय असा आहे इथं अधोरेखित शब्द आहे पाटील. ठीक आहे. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून काम आहे. मुळात जर तुम्ही पाल पाटील नावाची कोणतरी व्यक्ती आहे की नाही? हो लक्षात आहे. कुणाच तरी आडनाव असेल की नाही पाटील? क्लिअर आहे का? इथं काय झालंय? इथं तो सामान्य नाम म्हणून मित्रांनो काय त्याचा जो हा काय मुळात लक्षात घे. याच्यात मित्रांनो काय अनेक वचन पण आहे. कन्सेप्ट आहे का? काय अनेक वचन पण आहे. ठीक आहे. नेक्स्ट या गावात बरेच नारद आहे. नारद आहे याचा अर्थ काय? नारदाचा स्वभाव आहे. कोणता? काड्या करणे किंवा काड्या लावणे. क्लिअर आहे का? हा नारदाचा स्वभाव आहे. हा स्थायी स्वभाव आहे. क्लिअर आहे का? कन्सेप्ट आहे का? पण लक्षात घ्या या गावात बरेच नारद आहे म्हणजे काय? लेखाचे काय काड्या करायचे काम करतात. कोण? हे नारद. कन्सेप्ट आहे का? ठीक आहे. मुळात काय विशेष नाम आहे पण काय सामान्य नामाचं काम करून आले. ठीक आहे. नेक्स्ट माझ्या आईने 16 सोमवार केले. आता लक्षात घ्या हे जे सोमवार आहे हे काय आहे? मुळात मित्रांनो विशेषण आहे. क्लिअर आहे? लक्षात येत आहे का? पण इथं काय सामान्य नामाचं काम करतात. नेक्स्ट सर्व देशमुखांना निरोप सांगा. देशमुख म्हणजे किती आहे? एकच देशमुख आहे का? नाही, पुरी फॅमिली आहे देशमुखांची. क्लिअर आहे का? लक्षात येते का? सर्व देशमुखांना निरोप सांगा. काय? उद्या हादडाला यायचं आहे म्हणून. कन्सेप्ट आहे का? म्हणजे काय? जेवण करायला यायचं आहे म्हणून. क्लिअर आहे का? ठीक आहे. गमतीने घेऊ नका. चला समोर जो 5वं दिलेलं आहे विशेषणांचे नामासारखे काम आहे. मुळात काय आहे? विशेषण आहे. क्लिअर आहे का? विशेषण. तुमचं विशेषण अजून झालेलं नाहीये, ते समोर होईल. क्लिअर आहे. पण इथं काय होतंय? नामासारखा त्याचा मित्रांनो आपण काय करतो? वापर करतो. ठीक आहे. नेक्स्ट शहाणाला शब्दाचा मार. आता शहाणा म्हणजे कोण होते लक्षात घ्या. ठीक आहे. क्लिअर आहे का? मात्र मला असं वाटतं तुम्ही सगळे लोक शहाणे आहे. याचा अर्थ काय झाला? मी तुमच्यावर विश्वास ठेवतोय काय की तुम्ही अभ्यास करत असाल. ठीक आहे. मी पाहणं तुम्हाला माहित आहे का? बसल्या बसल्या मी बरेच वेळा तुम्हाला टोमणे हाणतो. हे माहित आहे का सांगा? मी काय म्हणतोय? बरेच वेळा शिकवता मी टोमणे तुम्हाला हाणतो. ठीक आहे. याचा अर्थ काय होते? तुम्ही सगळे लोक शहाणे आहे बाबांनो. क्लिअर आहे? हे पाहणं सगळे लोक जे रेग्युलर येतात 10-12 जण. ठीक आहे. आता उद्या जाऊन 10-12 लोकांना उद्या ठरवलं काय इव्हन एखाद्या सगळ्यांचं काम आलं. ठीक आहे. आणि एकटा सुचित कुमारच काय लेक्चर घेऊन आला विद्यार्थीच नाही आहे. क्लिअर आहे. ऑनलाईनचं हे लय महत्वाचं आहे बरं. काय लक्षात घ्या ऑनलाईन मध्ये काय होते माहितीये का? मी लेक्चर घेऊ शकतो समोर एकही पोरगा नसताना ऑनलाईन मध्ये मी लेक्चर घेऊ शकतो. समोर पोरं आहे बा हे समजून. क्लिअर आहे का? सगळ्यांचे व्हिडिओ चालू आहे समजून आणि मित्रांनो डायरेक्ट रेकॉर्डिंग करून तुम्हाला टाकू शकतो. ठीक आहे. सांगायचं काय आहे? पहा मी काय करून आलो? बसल्या बसल्या आता जे बोललो ना शहाण्याला शब्दाचा मार. याचा अर्थ काय? तुमचे व्हिडिओ बंद आहे सध्या. हे बोलता बोलता मी काय केलं? तुम्हाला शब्दातनं सांगितलं का? कारण तुम्ही शहाणे लोक आहे. ठीक आहे. आता तरी तुम्ही शहाणे असूनही तुम्ही शहाण्यासारखं वागता का? नाही वागत. क्लिअर आहे का? समोर जो. ठीक आहे. श्रीमंतांना गर्व असतो. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. क्लिअर आहे का? ठीक आहे. असो जगात गरिबांना मान मिळत नाही. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर अंधांना मदत करावी. कन्सेप्ट कळत आहे. ठीक आहे. तर अशा सारखे जे आहे सगळे जे आहे काय आहे कन्सेप्ट होत्या. ठीक आहे. मला असं वाटतं इथपर्यंत जे आहे याच्या पलीकडे नाही आहे नाही एवढेच आहे. ठीक आहे. चला तर हे झालं मित्रांनो जे आहे काय झालं तुमचं नाम नावाचं चॅप्टर जे आहे हे इथं जे आपलं समाप्त झालं. आज महत्वाचा आपण जो भाग पाहणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तो सगळ्यात महत्वाचा भाग राहणारा मित्रांनो सर्वनाम नावाचा. कोणता नावानं आहे? सर्वनाम नावाचा. क्लिअर आहे का? फार महत्वाचा आहे. ठीक आहे. समजून घेऊ बरं पटापट सर्वनाम म्हणजे काय होते. ठीक आहे. चला लक्षात घ्या.
ओके चला भावांनो, क्लिअर आहे का? सगळ्यात महत्वाचं जे सर्वनाम नावाचं चॅप्टर जे आपण सुरू करतोय, क्लिअर आहे का? ठीक आहे, चला सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार. ठीक आहे, चला तुम्हाला काय काय माहिती आहे बरं सांगा बरं सर्वनाम बद्दल, पटापट बोलायचं. सर्वनामाबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? ओ पटापट सांगा रे बा. सर्वनाम म्हणजे काय होते? तुम्ही तर असे वापरून ऐकून आले जर की तुम्ही आजपर्यंत ऐकलंच नाही काय सर्वनाम म्हणजे काय होते. चला सांगा बरं सर्वनाम म्हणजे काय होते, पटापट बोला काय काय माहिती आहे. सर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. बेस्ट, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. ठीक आहे, मग आता पर्याय असा आहे की नामाच्या ऐवजी वापरता काय, सांगा पटापट बोला. तो ती ते, तो ती ते जो जी जे हे ही हे आपण सर्व तुम्ही क्लिअर आहे का? अभ्यास करू, लेक्चर करू. ठीक आहे, पहा काय होत आहे सर्वनाम जे आहे ना मित्रांनो आपण शिकतोय, क्लिअर समजून घेऊ. पहा बरं काय होत आहे. ठीक आहे, पहा साधं सरळ सोपं लक्षात घ्या पटापट. काय होतंय सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का? ठीक आहे, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. काय उदाहरणार्थ तुम्हाला जे आहे मी उदाहरणार्थ जे आहे समजून सांगतो. ठीक आहे, ओ काय झालं बा, एकच मिनिट. हा लक्षात घ्या. मी काय म्हणतोय, मी तुम्हाला जे आहे कन्सेप्ट समजून सांगतोय, कोणती लक्षात घ्या. ठीक आहे, उदाहरणार्थ पहा काय झालं. राष्ट्रपतींचे विमान विमानतळावर उतरले. राष्ट्रपती विमानातून उत्साहानं खाली उतरले. राष्ट्रपती सर्वांना हसून अभिवादन केले. राष्ट्रपती जवळच लहान मुलं उभी होती. राष्ट्रपतींनी लहान मुलांकडे पाहिले. राष्ट्रपतींनी एका मुलाने गुलाबाचे फूल दिले. राष्ट्रपतींना खूप आनंद झाला. राष्ट्रपती आपल्या घराकडे गेले. आता मी काय म्हणतो हे तुम्हाला जे आहे लंबचौडं काहीतरी एक पॅराग्राफ जो आहे ना तुमच्या समोर वाचला, बरोबर आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय म्हणतोय, मुळात आपल्याला कोणाबद्दल सांगायचं होतं, आपल्याला राष्ट्रपतींबद्दल जे एक लहानसा जो आहे माहिती द्यायची होती. क्लिअर? मग मी काय केलं, नेहमी लक्षात घ्या आपण असंच बोलत असतो का काय? लक्षात घ्या. उदाहरणार्थ बघ, माझी मैत्रीण, क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? उदाहरणार्थ तिचं नाव आहे. ठीक आहे, काय घेऊ, काही पण एखादं घेऊ आपण. ठीक आहे, उदाहरणार्थ शीतल घेऊ. ठीक आहे, कोणाचं नाव नाही म्हणून सांगतो. ठीक आहे, शीतल आमच्या घरी आली. ठीक आहे, शीतल जेवली. शीतल काय केलं, तिने अभ्यास केला आणि शीतल घरी गेली. आता एक गोष्ट लक्षात येत आहे का? ठीक आहे, साधं सरळ सोपं लक्षात घ्या. मला काय म्हणायचं आहे, एकचदा जे आहे आपण काय करत असतो माहिती आहे का, कोणाचा तरी उल्लेख करत असतो. ठीक आहे, याच्यानंतर जसं आता इथं राष्ट्रपतींबद्दल केलं, काय केलं, राष्ट्रपती विमानतळावर उतरले, राष्ट्रपती विमानातून उत्साहानं खाली उतरले, असं नाही म्हणत आपण. ठीक आहे, यांच्याबद्दल या नामाच्या बद्दल एक सर्वनाम वापरतो. काय, राष्ट्रपतीचं विमान विमानतळावर उतरलं, बरोबर आहे, ते विमानातून उत्साहानं खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून काय केलं, अभिवादन केले. जवळच लहान मुले होती, ते लहान मुलांकडे गेले. कन्सेप्ट कळतंय का? आता तुम्ही हे कळतंय का बा, ते त्यांना त्यांनी, क्लिअर आहे का मित्रांनो? हे आहे ना, हे काय आहे, हे मित्रांनो सर्वनाम आहे. कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ मित्रांनो साधं सरळ सोपं लक्षात घ्या. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी, हो भावांनो लक्षात घ्या, नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी मी तू तो हा जो आपण कोण काय, हे किनी खरं सांगू का असं पाठच करून टाकायचं. हो भावांनो, पाठ करायचं आहे का काही गोष्टी? हो पाठ करायच्या. कशा, लिहून टाका पटकन. कशा, मी तू तो हा जो आपण कोण काय, मी तू तो हा जो कोण, क्लिअर आहे, आपण काय, असं 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 एका टोनिंग मध्ये बोलायचं. क्लिअर आहे का? मी तू तो हा जो कोण काय आपण, असंही तुम्ही करू शकता. ठीक आहे, सांगायचं काय हे मित्रांनो, यांसारखे काय वापरतो माहितीये का, शब्द वापरतो. काय वापरतोय रे, शब्द वापरतो. मित्रांनो लक्षात घ्या, यालाच सर्वनाम असं म्हणतात. भावांनो काय म्हणतात रे, सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट, या सर्वनामांना स्वतःचा अर्थ असतो का? लक्षात घ्या, याला स्वतःचा अर्थ नसतो. उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला असं सांगतो, काय, जो, ओ लक्षात घ्या, जो. आता मला एक गोष्ट सांगा, जो, मी जर तुमच्या समोर असं म्हटलं जो, ठीक आहे,
आता भारतात आपण राहतोय त्याच्यामुळं जो जर आपण म्हटलं तर कोणी आपल्या लक्षात घेणार नाही, ठीक आहे. पण चायला मी इंग्लंडमध्ये बसलोय, ठीक आहे. इंग्लंडमध्ये जो आहे माझ्या बाजूला मी छानपैकी क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये बसलोय, ठीक आहे. माझ्या बाजूला जे आहे काय एक चांगला जो नावाचा मित्रांनो एक पोरगा बसलेला आहे, क्लिअर आहे का. आणि मी त्याला म्हटलं जो हे कन्सेप्ट कळलं का. तो जे ना त्याचं नाव आहे, क्लिअर आहे का. पण भारतामध्ये एखाद्याचं नाव जो असं असू शकतं का, नाहीये. कन्सेप्ट कळतंय का, ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, यांना स्वतःचा अर्थ असतो का, सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही, ठीक आहे. एखाद्या एक वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम पण येत नाही. मी काय म्हणतो लक्षात येते का, ठीक आहे. उदाहरणार्थ सांगू का, उदाहरणार्थ लक्षात घ्या, ठीक आहे. मी तुम्हाला छानपैकी उदाहरण सांगतो, ठीक आहे. ती आली, ती जेवण केली, तिने अभ्यास केला, तिने गप्पा टप्पा केल्या, क्लिअर आहे का. ती बाबांना भेटली, ती आईला भेटली आणि ती घरी गेली. हे कन्सेप्ट तुम्हाला आठवते का सांगा, थोडंसं आठवते का, म्हणजे हे तुम्हाला कळून आलंय का काय जे आता तुम्हाला सांगितलं काय. अरे एखाद्याला तुम्ही समजून सांगा काय, ती आली, बरोबर आहे का, ती बसली, तिने अभ्यास केला, क्लिअर आहे, तिने जेवण केलं आणि गप्पा गोष्टी केल्या आणि घरी गेली. आता समोरचा तुम्हाला काय विचारते माहिती आहे, अबे हो क्लिअर आहे का, तू सांगतोय बरोबर आहे, ती आली ती बसली, अबे पण कोण आली कोण बसली, याचा अर्थ कळतोय पहा मित्रांनो. वाक्यात एखादं नाम येऊन गेल्याशिवाय देखील सर्वनाम येते, ठीक आहे. नेक्स्ट, नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करतो, क्लिअर. समोर जो तो हा शब्द रामा, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नावाबद्दल येतो, क्लिअर आहे का. उदाहरणार्थ सांगू, तो किती आळशी आहे, ती किती आळशी आहे. कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. चला, अशा शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून मित्रांनो यांना काय असं म्हणतात, सर्वनाम असं म्हणतात. आपण आधी नाम शिकलो, आधी आता सर्वनाम शिकतोय. इंग्लिश मध्ये नाऊन, आता इंग्लिश मध्ये प्रोनाऊन. कन्सेप्ट कळत का, ठीक आहे. चला समोर जाऊ मित्रांनो. लक्षात घ्या, म्हणजे काय झालं, नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणारे शब्दास सर्वनाम असं म्हणतात, ठीक आहे. मग आता ठीक आहे बाबा, तुम्ही सांगताय तर सर्वनाम आहे, ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, सर्वनामाचे प्रकार देखील आहे. मी परत सांगतो काय, बाबा म्हणा ते पत्रिका तयार झाली म्हणा, पाठवून देईन म्हणा. लक्षात घ्या काय हे मित्रांनो, सर्वनामाचे जे आहे प्रकार देखील आहे. काय आहे, सर्वनामाचे प्रकार देखील आहे, ठीक आहे. मग त्यातलं पहिलं मित्रांनो जे आहे समजून घेऊ, क्लिअर आहे का. टोटल जे आहे ना मित्रांनो 6 प्रकार आहे. किती प्रकार आहे, टोटल 6 प्रकार, ठीक आहे. लक्षात घ्यायचे, सर्वनामाचे जे आहे 6 प्रकार आहे. किती प्रकार आहे, 6 प्रकार आहे, ठीक आहे. मग आता त्यातले एक एक पाहू आपण, क्लिअर आहे का. एक एक पाहू. क्रमांक 1 वर दिलेला आहे पुरुषवाचक सर्वनाम. कोणतं दिलेलं आहे, पुरुषवाचक सर्वनाम, ठीक आहे. मग पहा, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. पुरुषवाचक सर्वनामामध्ये लक्षात घ्या, तो काय म्हणतोय, त्याची त्यांना परत 3 प्रकार पाडले, ठीक आहे. साधं सरळ सोपं आहे, अगदी सोपं आहे. कन्सेप्ट कळतंय का, किती सोपं आहे लक्षात घ्या, ठीक आहे. एकच मिनिट, पहा काय म्हणताय, पुरुषवाचक सर्वनाम, ठीक आहे. लक्षात घ्या, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने, कोण म्हणतोय, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. कोणते, पहा, बोलणाऱ्याचा, क्लिअर आहे का, ठीक आहे. जो बोलणार आहे, उदाहरणार्थ सांगू काय, मी क्लिअर आहे का, बोलणारा. 2, ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, ज्यांच्याशी आपण बोलतो, क्लिअर आहे का. मी कोणाशी बोलतो आहे, तुम्ही भावांनो लक्षात घ्या, तुम्ही, क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांच्या विषयी बोलतो आहे, क्लिअर आहे का. आता उदाहरणार्थ जर इथं तुम्ही पाहाल, ठीक आहे, मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. इथं उदाहरणार्थ जर तुम्ही पाहता, आमचा एक पोरगा, आमचा मित्र आलेला नाहीये, त्याचं नाव आपण घेऊ. इथं कोणाचं नाव घेऊ, उदाहरणार्थ सांगतो, कोणाचं, रामचंद्र भावाचं आमचं नाव घेतो, ठीक आहे. नाव घेतो म्हणजे कन्सेप्ट काय, तो नाहीये सध्या, ठीक आहे. बोलणारा सुचित कुंभारकर, क्लिअर आहे का. ऐकणारा ऋषिकेश सांगळे, क्लिअर आहे का. आणि कंपनी पूर्ण, क्लिअर आहे. ज्यांच्या विषयी बोलतोय म्हणजे कोणाविषयी, रामचंद्र सोळंके यांच्याविषयी बोलतोय, कारण की तो आज आला नाही लेखाचा, क्लिअर आहे का. लक्षात येत आहे का, ठीक आहे. काय झालं मित्रांनो, इथं जर तुम्ही पाहाल, साधं सर्व सोपं लक्षात घ्या, इथं 3 लोक आले, 3 पुरुष आले, ठीक आहे. कोण आले, 3 पुरुष.
आता मी काय म्हणतो, तुम्ही पुरुष याचा अर्थ असा नका घेऊ, मग ते सर ते पुरुष, क्लिअर आहे का? मग तुम्ही तर इथं पुरुषच आहे, क्लिअर आहे का? उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थिनी बद्दल जर आपण बोललो मुलीविषयी, तसं नाही म्हणतोय, क्लिअर आहे का? ठीक आहे, कन्सेप्ट पाहताय का? 3 लोक सध्या इथं आहे, पुरुष आणि महिला, असं गोंधळ नका करू, क्लिअर आहे? लक्षात घ्या, साधं सरळ सोपं आहे, ठीक आहे? 3 वर्ग आहे, ठीक आहे? कुठले? बोलणारा मी, क्लिअर आहे का? तुमच्याशी बोलतोय म्हणजे तुम्ही सगळे लोक झाले, आणि ज्यांच्याविषयी बोलतोय म्हणजे तो, क्लिअर आहे का? ठीक आहे, समजून घ्या. पहा, लिहू नका रे भावांनो, पहिले लक्षात घ्या. काय करतो, लिहू नका. पहा, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक, ठीक आहे? उदाहरणार्थ सांगू, पहा, मी सुचित कुंभारकर तुमच्याशी बोलतो आहे. दुसरं पहा, आम्ही, लक्षात घ्या, एक एक वाक्य कानात टाकायचं, एक एक वाक्य. आम्ही कल्पतरू अकॅडमीच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. कन्सेप्ट पाहताय का? तिसरं, आपण, कन्सेप्ट पाहताय का? आपण, हा ऍक्च्युली आपण काय माहितीये का? आत्मवाचक नाम आहे, ठीक आहे? तो मी तुम्हाला समोर सांगणार आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, आपण स्वतः तिथे येणार आहे. याचा अर्थ काय झाला? उदाहरणार्थ लक्षात घ्या, ऋषिकेश तुमच्या गावाचं नाव काय? उदाहरणार्थ म्हणतो औरंगाबाद. औरंगाबाद, ठीक आहे? उदाहरणार्थ सांगतो बरं, असं येत वगैरे नाही, मी उदाहरणार्थ सांगतो. आपण, मी काय म्हणतो, आपण, अरे आपण म्हणजे मी, मला सांगायचं काय आहे, हे वाक्याचं टोन पहा काय म्हणतात, ठीक आहे? आपण, अरे दस्तूर खुद्द सुचित कुंभारकर, हे कन्सेप्ट पाहताय का? कुठं? ते औरंगाबादला जाणार आहे, ऋषिकेशच्या घरी. हे कन्सेप्ट कळलं का? ठीक आहे, बरेच वेळा आपण असं म्हणत असतो मित्रांनो, काय आपण, कन्सेप्ट पाहताय का? ठीक आहे, चला समोर जाऊ. स्वतः, हे आता हा पण तसंच आत्मवाचक आहे, क्लिअर आहे का? स्वतः मी, मी काय लक्षात घ्या, स्वतः मी ऍग्रिकल्चरचा फॉर्म भरणार आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काय वाटते का मी का फॉर्म भरू शकत नाही का? अरे भरणार आहे भावांनो तुमच्यासोबत. स्वतः मी, कन्सेप्ट पाहताय का? हे समजून घ्या, ठीक आहे? काय आहे, मी किंवा आम्ही, ठीक आहे? काय झालं, प्रथम पुरुषवाचक, आम्ही बोलतोय तुमच्याशी, ठीक आहे? क्रमांक 2 पहा, ज्यांच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरल्या जाते ती द्वितीय पुरुषवाचक आहे. खूप साधं सरळ सोपा मित्रांनो, ठीक आहे? आता लक्षात घ्या, काय तू स्नेहल, तू अभ्यास नाही करून आली इतक्यात. स्नेहल, मी तुझ्याशी बोलतोय, तू अभ्यास नाही करता इतके काही दिवस झाले. आता हे पहा, मी काय वाटलं, स्नेहलने वाटलं साला मलाच म्हणून आले कसं. अरे तसं नाही आहे, उदाहरणार्थ सांगितलं मी, क्लिअर आहे का? तुम्ही इतके दिवस झाले, 5 महिने झाले, काय अभ्यास करून आले सगळे लोक. आणि यावेळेस मला असं वाटते, काय यावेळेस तर 100% भावांनो काय म्हणाला माहितीये का, तुम्ही ऍग्रिकल्चरची पास होणारच आहे, तुम्ही सगळे लोक पास होणार आहे, क्लिअर आहे का? आणि तुमच्या सोबतचे आजूबाजूचे तुमचे मित्रमैत्रिणी जे ऐकून आले, क्लिअर आहे का? आणि तेही जे हे काय यावेळेस जे हे काय 100% पास होणार आहे एक्झाम, क्लिअर आहे का? उदाहरणार्थ हे कन्सेप्ट कळताय का? वाक्य बोलतोय की, ठीक आहे? आता तुम्ही पास आलं, याच्यात काय झालं, आपण आणि स्वतः, मी काय लक्षात घ्या, याच्यात पण आले, क्लिअर आहे का? आता फक्त म्हणजे वाक्याचा, लक्षात घ्या, वाक्याचा जो टोन आहे ना हा बदलतो. आपण सर्व हुशार लोक आहात. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे तुम्ही आमचे सगळे विद्यार्थी, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात, क्लिअर आहे का? कन्सेप्ट काय आहे पहा, आपण इथं कोण झाला म्हणजे तुम्ही लोक झाले सगळे, ठीक आहे? दुसरं, स्वतः, मी काय म्हणतो लक्षात घ्या, वाक्याचा टोन पहा कसा बदलतो, ठीक आहे? स्वतः दीक्षा उद्या लेक्चर घेणार आहे मराठी व्याकरणवर. हो, मी तेच म्हणतो, स्वतः दीक्षा, क्लिअर आहे का? उद्या मराठी व्याकरणचं लेक्चर घेणार आहे. तिने मला SMS केला, तिने सांगितलं काय की सर मी यावेळेस मराठी व्याकरण शिकवते म्हणे तुमच्या सोबत, क्लिअर आहे का? आणि 2 महिन्यानंतर तुम्ही आज मला शिकून द्या म्हणजे 2 महिन्याला काय मी स्वतःची अकॅडमी टाकतो म्हणे मराठी व्याकरण. आता हा गमतीचा भाग सोडून द्या, पण काय हे कन्सेप्ट पाहताय का? विषय असा आहे की ज्याच्याशी बोलायचा आहे तो स्वतःचा उल्लेख मित्रांनो जेव्हा करतो ना द्वितीय पुरुषवाचक मध्ये, तर आपण आणि स्वतः मुळात आत्मवाचक नाम आहे, पण मित्रांनो इथं द्वितीय पुरुष म्हणून येतो, ठीक आहे? नेक्स्ट पहा, काय तिसरं तर लय सोपं आहे. ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती त्या वस्तूचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरले जातात ती तृतीय पुरुष आहे, क्लिअर आहे का? मग कोणती? तो रामचंद्र आज आला नाही, रेकॉर्डिंग मध्ये ऐकन तो पुढच्या वेळेस उद्या लेक्चरला येईल, क्लिअर आहे का? ती मेघा पाटील, क्लिअर आहे का? कोल्हापूरला असते, कन्सेप्ट पाहताय का? ठीक आहे? त्याच्यानंतर ते क्लिअर आहे का? ते तुमचे सर, मी काय म्हणतो आठवते का? अरे ते तुमचे सर, क्लिअर आहे का? तुम्हाला भेटले होते आणि ते म्हणत होते की सुजित कुंभारकर सर लय चांगले शिकवते बा.
असं आम्हाला कळलं. कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे. गमतीचा भाग जो आहे ना सोडून द्या. मी काय म्हणतोय, ठीक आहे, लक्षात येतंय का? ठीक आहे, कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे. नेक्स्ट, त्या आमच्या आत्या, अरे त्या आत्या पडल्या ना खाली लेखाचं ग्रामपंचायती इलेक्शन मधून. क्लिअर आहे का? तरी लेखाचं आम्ही त्याच्या प्रचाराला गेलो होतो. क्लिअर आहे का? गमतीचा भाग जो चालू आहे भावांनो, मला माहित नाही झालं एखाद्याची खरंच आत्या बात्या उभी असेल तर बस उद्या लट घेऊनच येते आमच्या पाठीमागं. गमतीचा भाग चालू आहे. क्लिअर आहे का? कन्सेप्ट कळलं का सांगा? मी काय म्हणतोय, कन्सेप्ट कळलं का? साधं सरळ सोपं आहे, पुरुषवाचक आहे. ठीक आहे, 3 लोक आहे. कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे. चला, मला असं वाटतं तुम्ही लिहिलं असेल तर तो पटापट जो आहे थोडं समोर जाऊ. ठीक आहे, चला मित्रांनो, भाग 2 याच्यातला येतो. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, क्रमांक 2 आहे कुठला? लक्षात घ्या, दर्शक वाचक सर्वनाम. कोणतं रे? दर्शक वाचक. क्लिअर आहे का? ठीक आहे, फार सोपं आहे. पहा काय आहे, लक्षात घ्या, जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शकवाचक सर्वनाम असं म्हणतात. एक प्रयोग करा. मी काय म्हणतो लक्षात घ्या, तुमचे पेन फेन ना सध्या 2 मिनिटासाठी खाली ठेवा. भावांनो, मी काय म्हणतो, तुमचे पेन जर तुमच्याकडे असेल तर बाजूला ठेवा सध्या. ठीक आहे, मी काय म्हणतो तो प्रयोग करून पहा. ठीक आहे, प्रयोग करून पाहिले पाहिजे. ठीक आहे, दर्शक आहे याचं साधं सरळ सोपं सांगू का होते? दर्शविणे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, दर्शविणे. क्लिअर आहे पहा. आता साधं पहा काय, हे पहा, वस्तू जवळ किंवा दूर असते. मी काय म्हणतो लक्षात आहे का? वस्तू जी आहे ना, एक तर जवळ आहे किंवा दूर आहे. क्लिअर आहे पहा. ठीक आहे, आणि त्याच्यावरनं मित्रांनो काय आहे, हे सर्वनाम येतात. ठीक आहे, लक्षात येत आहे पहा. आता साधं सरळ सोपं मित्रांनो लक्षात घ्या. क्लिअर आहे पहा, साधं सरळ सोपं आपण पाहू. ठीक आहे, काय उदाहरणार्थ पहा, हा, ही, हे, तो, ती आणि ते कोणते आहे मित्रांनो लक्षात घ्या. थोडस तर कठीण होईल. ठीक आहे, पण लक्षात घ्या. मित्रांनो, हे जर आपण पाहाल ना, क्लिअर आहे, हे सगळे कोण आहे रे? लक्षात घ्या, हे सर्व सर्वनाम आहे. ठीक आहे, कन्सेप्ट आहे पहा. पण एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायची. ठीक आहे, कन्सेप्ट आहे पहा. ठीक आहे, पहा कसं उदाहरणार्थ सांगतो. आता इथं दिलंय. ठीक आहे, काय जो कन्सेप्ट आहे पहा. एकच मिनिट, कन्सेप्ट आहे पहा. हा मुलगा आहे. मी काय म्हणतो लक्षात आहे पहा. ठीक आहे, लक्षात आहे पहा. ठीक आहे, उदाहरणार्थ लक्षात घ्या, माझ्या बाजूला एक मित्र बसलाय, किंवा असं लक्षात घ्या, काय तुमच्या बाजूला एक कोणतरी तुमचा मित्र, तुमची मैत्रीण बसलेली आहे. ठीक आहे, तुम्ही काय म्हणणार आहात? कन्सेप्ट काय आहे? ठीक आहे, ही 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 माझी मैत्रीण आहे. दुसरं, हा 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 माझा मित्र लंगोटियार आहे. क्लिअर आहे पहा. आता काय झालं, हा बरोबर आहे पहा. काय एक तर मित्रांनो तो जवळचा आहे. मी काय म्हणतो लक्षात आहे का? ठीक आहे, उदाहरणार्थ दुसरं पहा, दर्शविणे. पेपरला हे येतात आणि पाठ करून टाकायचे. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी पाठ करायचे, किंवा उदाहरणार्थ जर तुम्ही लिहिले ना, या मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, दर्शक सर्वनाम तुम्ही हेडिंग टाकलं. मी काय म्हणतो, नोट्स कशा काढायच्या? भावांनो, नोट्स कशा काढायच्या? ठीक आहे, दर्शक सर्वनाम टाकलं, करायचं काय, जवळची वस्तू आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी बस एवढंच लिहायचं. याचा भापट पसार लिहायचं नाही. उदाहरणार्थ खाली लिहायचे. कसं, हा माझा मित्र आहे, ही माझी आत्या आहे, हे, आता पोरींना असं म्हटलं हे, तर इथं थोडासा वेगळा शब्द प्रयोग होतो. म्हणजे काय, हे म्हणजे कोण? माझे मिस्टर. क्लिअर आहे का? असं नका करू, सध्या तुमचे मिस्टर यायचे आहे. क्लिअर आहे का? गोंधळून जाऊ नका. ठीक आहे, हे, आता एक गोष्ट, हे कन्सेप्ट आहे पहा. काय, अरे हे जर असेल ना मित्रांनो, तर हे थोडं दूरचं झालं. क्लिअर आहे पहा. ठीक आहे, हे सोलापूरला असतात, माझे मामा आहे. हा टोन कळला का बा? हे सोलापूरला असतात, माझे मामा आहे. कन्सेप्ट आहे ते दूर आहे. क्लिअर आहे, पण मी त्यांच्याकडे दर्शवलं की हे माझे मामा आहे. कन्सेप्ट आहे का? ठीक आहे, तो क्लिअर आहे का? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तो माझा मित्र आहे. रूमवर असायचा माझ्यासोबत. क्लिअर आहे का? उदाहरणार्थ. ठीक आहे, नाही असे मित्रांनो जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे का, तर अशा प्रकारचे तुम्ही वाक्य जे हे करू शकता. क्लिअर आहे का? नाही असंच असतं का? नाही, हे भाषण चांगले झाले, किंवा ही कविता सुरेख आहे, हा राष्ट्रीय ग्रंथ आहे. क्लिअर आहे का? या मुलींनी समूह गान गायले. क्लिअर आहे का? अशी देखील वाक्य येईल. ठीक आहे, कन्सेप्ट आहे का? समोर जो हे दर्शक झालं. 3 क्रमांक पहा, संबंधी सर्वनाम. संबंधी याचा अर्थ काय झाला पहा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी. म्हणजे कोणाचा? मी थोडी स्क्रीन क्लिअर करतो, पहिले पाहून घ्या, मग ते लिहा. पहिले ताई लिहू नका, पहिले समजून घ्या मी काय म्हणतो. लक्षात घ्या, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात.
नाहीच लक्षात आलं का? लक्षात घ्या, संबंध याचा अर्थ काय? यांचा एकमेकांशी कुठेतरी संबंध आहे. मी काय म्हणतो लक्षात येत का? ठीक आहे, या दोघांचा एकमेकाशी कुठेतरी संपर्क आहे. याचा अर्थ कन्सेप्ट तुम्हाला कळलं का? दोन लोक आपल्याला पाहिजे. मग कोण दोन लोक? लक्षात घ्या, दोन सर्वनाम पाहिजे. म्हणजे कोण? हा, ही, हे, तो, ती, ते. लक्षात घ्या, दर्शक सर्वनाम क्लिअर आहे का? आणि संबंधी सर्वनाम म्हणजे कोणती? जो, जी, जे, ज्या, जे. कोणतं? जो, जी, जे, जे, ज्या. क्लिअर आहे का? हे मित्रांनो येईल. ठीक आहे, कसं? उदाहरणार्थ सांगतो. ठीक आहे, जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. ज्याला आपल्या लहानपणापासून मित्रांनो लोकांना सांगितलं काय? जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या भावांनो, लिहू नका, पहिले एक लक्षात घ्या. जो हा काय आहे? जो मित्रांनो संबंधी सर्वनाम आहे. ठीक आहे, पण मग वाक्यात पुढे काय येऊन आलं? याच्या अनुषंगानं तो नावाचं मित्रांनो परत काय येतोय रे? तो नावाचं काय येतोय? तो नावाचं दर्शक सर्वनाम येतोय. कन्सेप्ट करताय का? उदाहरणार्थ, जे चकाकते ते सारे सोने नसते. जे चकाकते ते सारे सोने नसते. क्लिअर आहे का? महिलांनी याचा चांगला अनुभव आहे. ठीक आहे, आणि आता तो तर सीझनच चालू झालाय. कोणता? आता लय मोठा सीझन चालू होणार आहे पुढच्या 2 दिवसामध्ये. कोणता? मटकणे. क्लिअर आहे का? आणि भटकणे. हो, आता नवीन सीझन चालू होणार आहे. आणि यावेळेस तर पुढचे 15 दिवस आहे म्हणतो तो सीझन. कोणता? साला मटकणे आणि भटकणे. क्लिअर आहे? मटकणे असन तर तुम्ही पहा, ओरिजिनल सोन्याची नाही घालत, बम मटकते. ठीक आहे, आय एम रिली सॉरी, उदाहरणार्थ द्यायचं आहे म्हणून देतोय. क्लिअर आहे का? असो, लक्षात घ्या काय चालू आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या काय असले. ठीक आहे, असो, लक्षात घ्या. भरपूर येतात. जे सुंदर असते ते सर्वांना आवडते. क्लिअर आहे? त्याच्यानंतर पहा, ज्याने मनापासून अभ्यास केला तो यशस्वी होतोच. क्लिअर आहे का? दुसरं, जी माझी वस्तू होती ती चोरून नेली. कन्सेप्ट पाहताय का? असे अनेक वाक्य मित्रांनो येईल. ठीक आहे, पण बरेच वेळ लक्षात घ्या. लक्षात काय घ्यायचं आहे भावांनो? संबंधी सर्वनामाच्या अनुषंगानं दर्शक सर्वनामे देखील त्याच्या सोबत येईल. ठीक आहे, मला असं वाटतं कन्सेप्ट जी आहे तुमची क्लिअर झाली. भाऊ आपण समोर जाऊ. ठीक आहे, पहा, नेक्स्ट आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आता लय साधं सरळ सोपं आहे. ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनाम पहा काय आहे? ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. काय होतोय? ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थी सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे, आता मित्रांनो साधं सरळ सोपं एक गोष्ट लक्षात घ्यायचं. काय? भावना लक्षात घ्या. उदाहरणार्थ पाहिजे कोण कोण आहे? कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. क्लिअर आहे का? पण एक गोष्ट लक्षात घ्यायचं काय मित्रांनो, प्रश्नार्थक साईन याच्यावर येणार आहे. कोणतं? मी थोडीशी स्क्रीन जी आहे पटकन क्लिअर करतो, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, पहा, लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात घ्या. इथे एक मी लिहिलं कोण. ठीक आहे, हा शब्द घेऊ आपण. क्लिअर आहे का? नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहू नका, पहिले कोण आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह येईल. मी काय म्हणतो लक्षात आहे का? ठीक आहे, पेपरला काय प्रश्न येईल? पेपरला प्रश्न येईल असं. कुठे? काय प्रश्न आहे त्याचा? मी काय म्हटलं लक्षात घ्या. मी सेंटेन्स बोललो तुम्हाला. कोणतं? काय प्रश्न आहे त्याचा. याचा अर्थ काय? काय नावाचं काय प्रश्नार्थक सर्वनाम आहे. आणि शेवटी मित्रांनो लक्षात घ्या, याला प्रश्नार्थक सिम्बॉल दिलेला आहे, तेव्हाच ते प्रश्नार्थक होणार आहे. हे कन्सेप्ट कळलं का बा? उगाच नाही होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. मग अशी भरपूर येईल. क्लिअर आहे का? उदाहरणार्थ बा, कोण आले ते सांगा. क्लिअर आहे? कोण आले ते सांगा. क्लिअर आहे का? दुसरं समजा मी इथं बॅच घेऊन आलो. ठीक आहे, क्लिअर आहे का? आणि बाजूला कोणतरी माझा विद्यार्थी आला. मी काय म्हणतो? कोण आहे तिकडे? हे कन्सेप्ट कळलं का बा? कोण आहे तिकडे? प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनाम कसं ओळखायचं आहे? कोण, काय, कोणास, कोणाला. कोणाला कळलं नाही सांगा मला. कोणाला कळलं नाही पटकन सांगा मला. हे कन्सेप्ट कळलं का? ठीक आहे, पण शेवटी लक्षात घ्या, इथं मित्रांनो काय येईल? प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, चला, प्रश्नार्थक कळलं का? लय सोपं आहे. ठीक आहे, समोर जाऊ. नेक्स्ट. ठीक आहे, पहा, शेवटी मित्रांनो कोणता माहितीये का? 5व्या क्रमांकाचं पहा, सामान्य सर्वनाम. क्लिअर आहे? किंवा याला अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. काय म्हणतात रे? अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे, मग आता अनिश्चितच आहे म्हणजे निश्चित काहीच नाहीये. पाहू बरं काय येतं. ठीक आहे, चला पहा. लक्षात घ्या. पहा, कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात.
मी तुम्हाला परत परत पहा काय, ठीक आहे. कोण काय, आता एक गोष्ट लक्षात द्या का भावांनो, ठीक आहे. मी काय म्हणतो, हे पहा कोण काय, मुळात हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मी काय म्हणतो लक्षात द्या का, ठीक आहे. मुळात प्रश्नार्थक सर्वनाम जे आहे ना मित्रांनो हे आहे, क्लिअर आहे पहा. ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता, मुळात ती प्रश्नार्थक सर्वनामे पण ठीक आहे, प्रश्न विचारण्यासाठी न येत आहे, कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चित सांगता येत नाही, ठीक आहे. कन्सेप्ट कळला का, ठीक आहे. म्हणून यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात, ठीक आहे. लक्षात येतं एक उदाहरणार्थ पहा, ठीक आहे. उदाहरणार्थ इथं दिलाय, कोणी कोणास हसू नये. मी काय म्हणतो लक्षात आहे का, उदाहरणार्थ कळलं का, कोणी कोणास हसू नये, क्लिअर आहे. आता प्रश्न असा आहे, क्लिअर आहे, मी जर असं तुम्हाला म्हटलं काय, कोणी कोणास हसू नये, आता प्रश्न असा आहे, जर आपण ऑफलाईन मध्ये आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या, आपण सगळे लोक एकत्र भेटतोय, ठीक आहे. एखाद्याने जोक केला, काय म्हणतोय, एखाद्याने जोक केला, ठीक आहे. तर लक्षात घ्या मी काय म्हणतोय, मी असं म्हटलं ऍज अ शिक्षक म्हणून काय, कोणी कोणास हसू नये. काही विद्यार्थी काय म्हणते, सरांनी नेमकं म्हणायचं काय, क्लिअर आहे पहा, अनिश्चित आहे, कन्सेप्ट पहा, ठीक आहे. उदाहरणार्थ पहा काय, मी काय सांगतो आहे ते नीट आहे का, अरे भाऊ पहिले सांग तर खरी, कन्सेप्ट तू सांग तर खरी काय सांगायचंय, लक्षात, वाक्य पहा काय, ठीक आहे. मी काय सांगतो ते नीट आहे का, कळलं का तुम्हाला, कोणाला काय विचारायचं आहे, कोणाला की सांगितलंय नाही कळलं, ठीक आहे. म्हणून अनिश्चित आहे, ठीक आहे. चला त्याच्यासारखं मित्रांनो जे ना असं भरपूर येऊ शकतात, ठीक आहे. उदाहरणार्थ सांगतो काय, काय हवे तुला, मी काय म्हणतो लक्षात आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ सांगितलं कोणतं, काय हवे तुला, अरे काय हवे तुला, एक्झॅक्टली अर्थ कळला का नाही, ठीक आहे. बरं कोणाला विचारलं हे तुम्हाला कळलं का नाही कळलं, ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भावांनो, सामान्य नाम आणि प्रश्नार्थक जे सर्वनाम याच्यामध्ये फरक माहिती आहे कोणता आहे, बस प्रश्नार्थक सर्वनाम ओळखताना काय करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असलं पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, एवढ्यावर सगळा खेळ आहे. सामान्य नामामध्ये अनिश्चित सर्वनामामध्ये हा प्रश्नार्थक वाक्य येणार नाही, प्रश्नार्थक सिंबल येणार नाही, क्लिअर आहे का, ठीक आहे. इतकं साधं सरळ सोपं आहे, ठीक आहे. म्हणून समोरचो, ठीक आहे. नेक्स्ट 6वं आलं आत्मवाचक सर्वनाम. मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की आत्मवाचक येईल म्हणून, ठीक आहे. पहा काय हे, उदाहरणार्थ पुढील वाक्य पहिले पाहून घेऊ, ठीक आहे. आत्मवाचक आहे, आत्म म्हणजे मी स्वतः, क्लिअर आहे का, ठीक आहे. तुम्ही स्वतः, ठीक आहे. पहा, मी स्वतः त्याला पाहिले, मी स्वतः, मी स्वतः त्याला पाहिलं, क्लिअर आहे का, काय तो कॉलेजमध्ये होता, क्लिअर आहे का, लक्षात येत आहे का, ठीक आहे. काय आत्मवाचक आहे, ठीक आहे. नेक्स्ट, तू स्वतः मोटर चालवशील का, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. भावांनो लक्षात घ्या, पेपरला जर हा प्रश्न आला आणि यांनी काय केलं, इथं मित्रांनो काय केलं, इथं केलं एक अधोरेखित, क्लिअर, अंडरलाईन, ठीक आहे. पेपरला प्रश्न असा आहे की अधोरेखित म्हणजे खालील वाक्यामध्ये अधोरेखित जो शब्द आहे याचं सर्वनाम ओळखा, ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, अशा वेळेस हे जे वाक्य आहे ना, हे एकदा उच्चार करून पाहायचा. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. मग काय, तू स्वतः मोटर चालवशील का, अरे लक्षात घ्या, हे एक प्रकारचं आत्मवाचक नाम मित्रांनो, क्लिअर आहे का, कन्सेप्ट आहे का, आपण आणि स्वतः हे दोन असे मित्रांनो सर्वनाम आहे जे आत्मवाचक आहे, ठीक आहे. कन्सेप्ट आहे का. आता काही लोकांना वाटेल सर इथं का, इथं तर प्रश्नार्थक दिलेला आहे, अरे प्रश्नार्थक दिलाय पण ते प्रश्नार्थक सर्वनाम नाही होऊ शकत, कन्सेप्ट आहे का, मला सांगा, प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये इथं काहीतरी वापरलाय का, कोण काय केव्हा कुठं असं काही वापरलाय का, नाही, क्लिअर आहे का, ठीक आहे. समोर जो, तुम्ही स्वतःला काय समजता, टोन पा, कन्सेप्ट आहे का, तुम्ही स्वतःला काय समजून आलंय, कन्सेप्ट कोण आहे, तुम्हीच काय अभ्यास करून आले का, नाही, अरे लाखो लोक एमपीसीचा अभ्यास करून आले, कन्सेप्ट करताय का, ठीक आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही 74 लोक आहे काय आधी अभ्यास सुरू केला, म्हणून तुम्ही आधी मित्रांनो काय तुम्हाला चांगला अभ्यास जो आहे तुमचा पेपर जो चांगला जाणार आहे, क्लिअर आहे का. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते, याला काही स्वतःवाचक सर्वनाम मित्रांनो असं देखील म्हणतात, कन्सेप्ट करताय का, ठीक आहे. चला मला असं वाटते इथपर्यंत जे आहे हे काय होते, सगळे जे आहे काय होतं तुमच्या माहितीसाठी त्याला काय म्हणतात सर्वनामाचे मित्रांनो प्रकार होते, फार सोपं चॅप्टर होतं, ठीक आहे. चला ठीक आहे, जर मला असं वाटते क्लिअर इथपर्यंत जो आहे आज आपण जो आहे सगळा भाग पाहतोय, ठीक आहे. दुसरं जर तुम्ही पाहिलं तर शेवटचं एक चॅप्टर पाहू, ठीक आहे. सर्वनामांचा लिंग विचार, ठीक आहे. आता साधारणतः मित्रांनो जे आहे ना हे लिंग विचार जो आहे ना एक स्वतंत्र चॅप्टर पाहणार आहे, ठीक आहे. 2 ते 3 प्रकारचे लिंग आहे, एक पुल्लिंगी आहे, एक स्त्रीलिंगी आहे, एक नपुंसकलिंगी आहे, ठीक आहे. 3 प्रकारचे आहे, ठीक आहे. पहा
मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहे. मराठीमध्ये सर्वनामे किती आहे? एकूण मित्रांनो लक्षात घ्या, एकूण 9 सर्वनामे आहे. ठीक आहे. आता तुम्ही ना सर आपण याच्या आधी पण ते पाहिले. ठीक आहे. कोणते मी तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे. पहा परत सांगतो ती पुढील प्रमाणे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. ठीक आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो. ठीक आहे. ही 9 सर्वनामे मित्रांनो मूळ आहे. क्लिअर आहे का? समोर जो यातील लिंगानुसार बदलणारी 3च आहे. क्लिअर आहे का? कोणते लक्षात घ्या. कोणतं? तो. क्लिअर आहे का? तो. क्लिअर आहे. मग तोच काय होतो? तो, ती, ते. कन्सेप्ट काय आहे? ठीक आहे. लिंगानुसार बदलून आले. क्लिअर आहे का? तो म्हणजे कोण? तो मुलगा. क्लिअर आहे. साधं सरळ सोपं आहे. तो मुलगा, ती मुलगी आणि ते मुले. हे कळलं का बा? ठीक आहे. दुसरं पहा कोणतं आहे? हा मुलगा, ही मुलगी, हे मुले. हे कन्सेप्ट कळलं का? ठीक आहे. बदलून आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जो मुलगा, जी मुलगी, जे मुले, हे कन्सेप्ट कळतं का? ठीक आहे. साधं सरळ सोपं काय? बाकीच्यांमध्ये मित्रांनो ते बदलणार नाही. मी काय म्हणतो लक्षात एक पहा. काय बाकी तुम्ही बदलून पहा. तुम्ही बदलून पहा. कसं? मी मुलगा बरोबर आहे पहा आणि मी मुलगी. हे असं एकचदा नाही होऊ शकत. कन्सेप्ट कळत आहे. ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे. मी मुलगा, ती मुलगी बरोबर आहे पहा. ठीक आहे. बदलले म्हणतोय. ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे. ठीक आहे. चला याशिवाय इतर सर्वनामांची तिन्ही लिंग रूपांमध्ये रूपे मित्रांनो सारखीच असतात. ती बदलत नाही. ठीक आहे. चला त्याच्यानंतर जे आहे सर्वनामांचा वचन विचार. क्लिअर आहे का? वचन म्हणजे पहा वचन 2 प्रकारचे आहे. कोणते? एक वचन आहे, दुसरं अनेक वचन आहे. ते देखील आपण समोर पाहणार आहे. काळजी करू नका. ठीक आहे. चला मराठीमध्ये 9 वर्ण म्हणजे 9 सर्वनामांपैकी मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे मित्रांनो काय बदलतात. ठीक आहे. जसं मी, आम्ही. ठीक आहे. तू, तुम्ही. क्लिअर आहे का? तो, ती, ते, त्या, ते, त्या, ती. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर हा, ही, हे, ह्या, ही. त्याच्यानंतर जो, जी, जे, ज्या, जी. क्लिअर आहे का? ठीक आहे. साधं सरळ सोपं वचन वगैरे इतक्या खोलात जाऊ नका. इतक्या खोलात ती येतही नाही. ठीक आहे. तुम्हाला काय फक्त वचन माफ करा नामात सर्वनाम जो आहे. क्लिअर आहे का? याचा एक तर तुम्हाला आला तर प्रकार तुम्हाला ओळखायला येईल. क्लिअर आहे का? याच्या पलीकडे एखादा प्रश्न येईल तो कोणता येईल की एक वाक्य तुम्हाला दिलं राहील. हो मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. पटाकन उदाहरणार्थ जे आहे लक्षात घ्या. ठीक आहे. एकच मिनिट. एक मिनिट. उदाहरणार्थ जे मी इथं तुम्हाला एक सांगतो. ठीक आहे. तुम्हाला पेपरमध्ये काय येईल तेवढं सांगतो. ठीक आहे. पहा एक वाक्य आहे. पहा लक्षात घ्या. काय अधोरेखित शब्दाचे. क्लिअर आहे पहा. जे आहे एकच मिनिट. अधोरेखित शब्दाचा जो आहे काय प्रकार ओळखा. क्लिअर आहे. असा एक प्रश्न येईल कुठलाही. ठीक आहे. आणि अधोरेखित इथं येईल मी. क्लिअर आहे पहा. मग लक्षात घ्या. ठीक आहे. नाम आहे का? मी काय म्हणतो लक्षात घ्या. मी हे नाम आहे का? नाही. मी मित्रांनो जे आहे काय आहे हे सर्वनाम आहे. क्लिअर आहे पहा. बस तुम्हाला इथं जे फक्त ओळखायला लावेल हे सर्वनाम आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे पेपरला प्रश्न येणार नाही. ठीक आहे. तर चला नाम झालं मित्रांनो. नामाचे प्रकार आजच्या लेक्चरला आपण पाहिले. क्लिअर आहे पहा. नामाचे काही शेवटी आपण जे काय पाहिले काही महत्वाचे जे चेंज होतात ते पाहिले आणि आजच्या लेक्चरला सर्वनाम जे आहे आपण समजून दिलं. ठीक आहे. मला असं वाटतं कोणाला की विचारायचं असेल तर विचारा. इथं लेक्चर जे संपते सर्वनाम. चला पटापट बोला. कोणाला शिकवताना काही कळलं नाही का? असं होऊ शकते. कधी शिकवणं झालं त्याच्यानंतर तुम्ही छान तुमच्या नोट्स काढून आले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास करताय. जर एखादं नाही कळलं तर तुम्ही मला विचारा. असं नाही की ह्या पार्ट इथं संपला तर मग तुम्ही विचारू नये असं नाही. ठीक आहे. चला कोणाला की विचारायचं असेल तर विचारा. ओके. चला कोणाला काही विचारायचं असेल तर म्हणतोय विचारा. नाही. ओके. तर मला असं वाटतं आजच्या लेक्चरला जे मी इथं थांबतो. ठीक आहे. डेफिनेटली उद्याच्या मॉर्निंगच्या सेशनला जे इकॉनॉमिक्स आपण बघणार आहे. ठीक आहे. थांबतो. थँक्यू सो मच. परत महत्वाचं कोणाच्या भावना दुखल्या असेल तर आय एम रिली सॉरी. ठीक आहे. हो ते लय खतरनाक विषय आहे तो. ठीक आहे. हो भावना लवकर दुखतात. ठीक आहे. असो.